पहा पण समीक्षेच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना त्या ठिकाणी अजूनही त्याच घटकावर आधारित विशेषतः त्याची सखोल माहिती या ठिकाणी अजूनही आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये उपयोजित समीक्षेच्या अनुषंगाने आपण माहिती पाहिली होती, त्याच्यावरच आपण चर्चा या ठिकाणी करत असताना काही कलाकृतींचा संदर्भ आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत. विशेषतः विशिष्ट साहित्यकृतीच्या गुणदोषाचे परीक्षण करणारे लेखन हे उपयोजित समीक्षेमध्ये येते आणि मग या उपयोजित समीक्षेमध्ये एखाद्या लेखकाच्या संपूर्ण साहित्याचे जे मूल्यमापन आहे पहा, ही प्रश्न विचारत असताना जर उपयोजित समीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी विचारला गेलेला असेल तर विशिष्ट साहित्य गुणदोषाचे जे परीक्षण असतं ते या समीक्षेमध्ये केलं जातं. विशिष्ट एखाद्या लेखकाच्या संपूर्ण साहित्याचे जे मूल्यमापन करणारे जे लेखन असतं किंवा त्यांच्या लेखन तंत्राचा उलगडा करणारे लेखन यांचाही समावेश हा उपयोजित समीक्षेमध्ये केला जातो. मग उपयोजित समीक्षा म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की अर्थनिर्णय, विश्लेषण, मूल्यमापन इत्यादी प्रक्रियेच्या माध्यमातून साहित्यकृतीचे आकलन करून घेणे होय. मग मराठी साहित्य विचारात सामान्यपणे समीक्षा म्हणजेच उपयोजित समीक्षा असे समजले जाते. समीक्षा म्हणजे सामान्यपणे समीक्षा म्हणजे त्या ठिकाणी उपयोजित समीक्षा असे समजले जाते मराठी या विषयाच्या अनुषंगाने किंवा मराठी साहित्य विचारात विचार करत असताना लक्षात ठेवा. आणि मग परंतु समीक्षा ही संज्ञा या अर्थाने वेगळी ओळख दाखवते, कारण तिला त्या ठिकाणी सैद्धांतिक, तात्विक किंवा औपपत्तिक अशी विशेषणे लावून दुसऱ्या प्रकारच्या म्हणजेच शास्त्रीय व सैद्धांतिक समीक्षेचा निर्देश त्या ठिकाणी केला जातो. मग रसग्रहण, त्या ठिकाणी रसास्वाद, आस्वाद किंवा समालोचन किंवा आलोचना, आत्मलक्षी परीक्षण यासारख्या संज्ञा ही उपयोजित समीक्षेमध्ये त्या ठिकाणी वापरल्या जातात आणि यालाच संज्ञांनी उपयोजित समीक्षा ही ओळखली जाते, हे लक्षात घ्या. म्हणजे उपयोजित समीक्षेच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेसच्या ह्या ज्या काही वर संज्ञा सांगितल्या आहेत त्या संज्ञांच्या अनुषंगाने ही समीक्षा ओळखली जाते, हे लक्षात घ्या. मग उपयोजित समीक्षेचे ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस उपयोजित समीक्षेचे इंग्रजीत रूढ झालेले काही प्रकार म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाहता येते ना. एक म्हणजे संस्कारवादी, त्याला इम्प्रेशनिस्टिक असं म्हटलं जातं समीक्षा. न्याय निर्णयात्मक समीक्षा म्हणजे त्याला ज्युडिशियल. प्रतिकृतीवादी म्हणजेच मायमेटिक समीक्षा. परिणामलक्षी म्हणजे ते प्रॅग्मॅटिक समीक्षा. आविष्कारवादी एक्सप्रेसिव्ह समीक्षा आणि रूपवादी समीक्षा असे प्रकार उपयोजित समीक्षेच्या माध्यमातून इंग्रजीत रूढ झालेले म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतात. असे असले तरी आधुनिक मराठी समीक्षे परंपरेत लक्षात घ्या या विविध प्रकारांची प्रतिबिंबे पडत असल्याचे आपल्याला दिसते. मग आज 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी उपयोजित समीक्षा तिच्या मराठी साहित्याच्या भक्कम अधिष्ठानामुळे आपली एक स्वतःची ओळख निर्माण करत असल्याचे दिसते. मग उपयोजित समीक्षेमध्ये विशिष्ट साहित्य कृतीची समीक्षा त्या ठिकाणी केली जाते. मग साहित्य कृतीच्या विशिष्ट गटाची समीक्षा केली जाते. बघा काय काय कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे उपयोजित समीक्षेमध्ये विशिष्ट साहित्य कृतीची समीक्षा त्या ठिकाणी केली जाते. साहित्य कृतीच्या विशिष्ट गटाची समीक्षा केली जाते. त्यानंतर साहित्य कृतीप्रमाणेच विशिष्ट साहित्यिकांची किंवा साहित्यिकांच्या विशिष्ट गटांची समीक्षा केली जाते. कोणत्या कोणत्या गोष्टीचा इथे विचार होतो हे लक्षात घ्या. अगदी त्याचबरोबर विशिष्ट समीक्षकांची किंवा समीक्षक गटाची समीक्षा केली जाते. याशिवाय अन्य भाषातील साहित्य कृती असेल, साहित्यिक समीक्षा कृती, समीक्षक इत्यादीची समीक्षा देखील उपयोजित समीक्षेमध्ये मोडते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं. लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण उपयोजित समीक्षेच्या अनुषंगाने विचार करतो यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि कोणत्या गोष्टीचा अभ्यास नेमकपणाने केला जातो या गोष्टी मुद्दामहून लक्षात ठेवा. म्हणजेच अन्य भाषेतील साहित्यकृती, साहित्यिक समीक्षा कृती, समीक्षक इत्यादींची जी काही समीक्षा आहे ती समीक्षा देखील उपयोजित समीक्षेमध्ये त्या ठिकाणी मोडताना. मग उपयोजित समीक्षेचे काही स्वरूप आहे ते पाहत असताना लक्षात घ्या की विशिष्ट वाङ्मयीन मूल्य व विशिष्ट जीवन मूल्य यांच्या नकळत स्वीकारलेल्या चौकटीतून साहित्य कृतीची तर्कसंगतपणे केलेली आकलने
विशिष्ट वाङ्मयीन मूल्ये किंवा विशिष्ट जीवनमूल्ये म्हणजे यांचा नकळत स्वीकारलेल्या चौकटीतून साहित्य कृतीची तर्कसंगतपणे केलेले आकलने किंवा मूल्यमापन हा उपयोजित समीक्षेचा मुख्य प्रकार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे लेखक, त्यांची साहित्यकृती आणि वाचक या तीन, म्हणजे एक तर लेखक, त्याची साहित्यकृती आणि वाचक या तीन घटकांचा म्हणजे स्थल, काल, परिस्थितीचा जो अवकाश वेढून असतो त्यातील वाङ्मयीन व्यक्तिमत्व, वर्गीय जाणीवा यांची नोंद यामध्ये घेतली जाते. मग साहित्यकृतीचा विचार हा बाह्यतांत्रिक रचना असेल, आशयाचा सामाजिक, नैतिक किंवा तौलनिक व मूल्य मापनात्मक साहित्य विवेकाचे दर्शन किंवा सांस्कृतिक ध्येय, उद्दिष्ट यांचा संदर्भ येतो. तसेच आस्वादक, वाचक व त्याचा आस्वाद प्रत्यय यांच्या पकडीतून बाहेर पडून समग्र वाचक व त्यांचा भावनिक बौद्धिक प्रक्रियाने व्यक्त होणारा वाचन प्रत्यय याकडे उपयोजित समीक्षा अधिक कल देते, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. मग त्यामुळे वाङ्मयीन सांस्कृतिक परंपरा व परिस्थिती या संबंधीचे समीक्षीय भान या उपयोजित समीक्षेतून दिसून येते. उपयोजित समीक्षेमध्ये संशोधन, त्यानंतर आकलन, आस्वाद व मूल्यमापन या गोष्टींना महत्व आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. काय पहा की उपयोजित समीक्षेच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना याचं स्वरूप लक्षात घेत असताना कोणत्या गोष्टीला त्या ठिकाणी महत्व द्यावं लागतं हेही आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं. आणि म्हणून इथं उपयोजित समीक्षेमध्ये एकतर संशोधन आहे, आकलन आहे, आस्वाद आहे आणि मूल्यमापन आहे, या गोष्टीतलं अत्यंत महत्वाचं स्थान असल्याचं आपल्याला सांगता येतं. आणि मग या व्यापक चौकटीतूनच विशिष्ट साहित्यिक किंवा त्याची साहित्यकृती किंवा विशिष्ट साहित्य प्रकाराचा अभ्यास होत असतो किंवा एकाच साहित्य कृती संबंधी अनेक समीक्षक हे आपापल्या परीने आपली मांडणी करत असतात. मग उदाहरणार्थ अवकाळी पावसाच्या निमित्ताने संपादक केलेलं सतीश कामत यांना हा ग्रंथ आहे. या संपादनामध्ये आनंद विणकर यांनी लिहिलेल्या अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट या कादंबरीची अनेक अंगांनी समीक्षा करण्यात आलेली आहे. म्हणजे पहा की उपयोजित समीक्षेच्या अनुषंगाने हे उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. मी कालच म्हटलं होतं की तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारत असताना एखादी कादंबरी देतील, ती कोणत्या समीक्षेच्या अनुषंगाने त्या कादंबरीचा विचार करावा लागेल किंवा कोणत्या समीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने त्याची समीक्षा करावी लागेल, या दृष्टिकोनातून प्रश्न आले तर तुम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागतो. आणि मग तसेच एकाच साहित्यिकाच्या विविध लेखनाची देखील समीक्षा केली जाते. उदाहरणार्थ बहुपेडी विंदा हा संपादित केलेला विजया राधेश त्याने या संपादनातून विंदा करंदीकर यांच्या समग्र साहित्याच्या आणि त्यांनी लिहिलेल्या समीक्षेची समीक्षा करण्यात आलेली आहे. मग त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या साहित्यिकांच्या साहित्याची तुलना देखील या समीक्षेत केली आहे. याशिवाय पुस्तक परीक्षणे हा उपयोजित समीक्षेचा मोठा भाग आहे, लक्षात ठेवा. पुस्तक परीक्षणे हा उपयोजित समीक्षेत त्या ठिकाणी मोठा भाग आहे. मग वेगवेगळ्या मासिकातून, नियतकालिकातून, विशेषांकातून पुस्तक परीक्षणे त्या ठिकाणी लिहिली जातात. शिवाय काही वर्तमानपत्रातून देखील अशी परीक्षणे आपल्याला लिहिलेली किंवा वाचायला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मग साहित्याचं याच्यावरून आपल्याला त्या साहित्याचं स्वरूप जे आहे ते साहित्याचं स्वरूप किंवा समीक्षेचं स्वरूप त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. मग साहित्य समीक्षेचं स्वरूप लक्षात घेत असताना आपल्याला साहित्याच्या विशेष म्हणजे जसं वरी पाहिलं तसं साहित्य समीक्षेचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीने आहे की मग साहित्य कृती अस्तित्वात येत असताना तिची समीक्षा अस्तित्वात येत असते. आणि मग समीक्षेशिवाय तिचे अस्तित्व केवळ एक लेखन कृती इतकेच असते. आणि मग त्यामुळे समीक्षा ही कलेच्या संदर्भात त्या ठिकाणी अपरिहार्य असतं. आणि मग कलाकृतीचा आस्वाद घेणे आणि आस्वादाच्या ओघात आवश्यक तेथे टीका करून त्या कलाकृतीचे मूल्यमापन या समीक्षेत केले जाते. कोणत्या गोष्टी केल्या जातात हे लक्षात घ्या. म्हणजे एखादी कलाकृती असेल, त्या कलाकृतीचा आस्वाद घेत असताना आस्वादाच्या ओघातच आवश्यक तिथे टीकाही या समीक्षेमध्ये केली जाते, हे आपल्याला लक्षात घ्या. मग उपयोजित समीक्षा करत असताना साहित्य तत्वाचा शोध घेऊन साहित्याचे प्रयोजन, साहित्य निर्मिती मागील हेतू आणि साहित्य कृतीचे जीवनाच्या दृष्टीने मूल्य या घटकांची तपासणी ही उपयोजित समीक्षेच्या माध्यमातून केली जाते. आणि मग ही तपासणी करत असताना साहित्य कृतीचा त्या ठिकाणी आकृतिबंध, त्यातील आशयाचे स्वरूप, आशय, भाषा या सर्व बाबींचा विचार जो आहे तो विचार केला जातो. पहा, आपण कालही या गोष्टीचा विचार थोडक्यात केला होता, पण आज आपण साहित्याच्या माध्यमातून या समीक्षेकडे पाहण्याच्या दृष्टीने हा भाग आपण या ठिकाणी लक्षात घेत आहोत. म्हणजे एखादी साहित्य कृती तुम्ही त्या ठिकाणी
अभ्यासाला घेतल्याच्या नंतर ती वाचल्याच्या नंतर तिचं जे संशोधन आहे नेमकं कोणत्या पद्धतीनं करायला पाहिजे, तर उपयोजित समीक्षेच्या अनुषंगाने त्या साहित्य कलाकृतीकडे पाहत असताना त्याची तपासणी करत असताना एकतर साहित्याचा आकृतिबंध, त्यातील आशयाचं स्वरूप कसं आहे, आशय, त्यानंतर भाषा इत्यादी बाबीचा त्या ठिकाणी विचार केला जातो. या ठिकाणी आपल्याला आधुनिकतेच्या अनुषंगाने समीक्षेचा विचार करणं हे अभिप्रेत आहे. मग समीक्षेचा इतिहास पाहायचा म्हटला तर तो आपल्याला प्राचीन काळापासून त्या ठिकाणी दिसतो. आणि मग प्राचीन काळामध्ये वामन असतील किंवा दंडी, रुद्र, भरत यांनी शब्द, अर्थ, वाक्य, काव्य, रस यांची या विविध अंगाने त्या ठिकाणी समीक्षा केली आहे, हे आपण लक्षात घेतलं आहे. आणि मग 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र श्रीपाद कृष्ण कोलटकर असतील, कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर असतील, त्यानंतर तात्यासाहेब केळकर, नाशिक फडके, बासी मर्ढेकर यांची देखील समीक्षा मराठी साहित्यात त्या ठिकाणी दिसतो. आणि मग 1960 नंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं की प्राचीन काळामध्ये शब्द, अर्थ, वाक्य आणि काव्य याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी या विविध अंगाच्या अनुषंगाने समीक्षा झालेली आहे. अगदी त्याच पद्धतीने 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वरील जे काही अभ्यासक आहे त्या अभ्यासकांनी केलेली समीक्षा ही आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. परंतु ज्यावेळेस आपण 1960 नंतरच्या विचार करतो त्यावेळेस अनेकविध प्रवाहांनी मराठी वाङ्मय विश्वात मोलाची भर घातलेली आपल्याला दिसून. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभव विश्वाने बरेच साहित्य मराठीत नव्याने जन्माला येऊ लागले. आणि मग या साहित्यावर अनेक अंगाने उलटसुलट चर्चा झाल्या आणि पुढे त्या समीक्षा रूपाने त्या ठिकाणी मराठीत आल्या. यातून अनेकविध समीक्षा प्रकार हे मराठीत उदयास आलेले किंवा उदयाला आलेले हे आपल्या लक्षात येतात. मग प्राचीन भारतीय समीक्षा ही सिद्धांत मांडणारे ग्रंथ आणि विशिष्ट ग्रंथाची चिकित्सा करणारी अशा स्वरूपाची होती. आणि मग या समीक्षेत पद्य रचनेला प्राधान्य होतं. म्हणजे पहा, प्राचीन भारतीय समीक्षा ही सिद्धांत मांडणारे ग्रंथ आणि विशिष्ट ग्रंथाची चिकित्सा करणारे स्वरूपाचे होते. आणि मग इथं पद्य हे पाठांतर आणि आकलनासाठी त्या ठिकाणी सोपे असल्यामुळे अशा मार्गाने अभ्यास करणे त्या ठिकाणी आपल्याला मग प्राचीन भारतीय समीक्षा ही जी काही सिद्धांत मांडणारे ग्रंथ असतील विशिष्ट ग्रंथांची चिकित्सा अशा स्वरूपाची होती. आणि मग या समीक्षेत पद्य रचनेला त्या ठिकाणी प्राधान्य होते. आणि मग पद्य हे पाठांतर आणि आकलनासाठी सोपे असल्यामुळे अशा मार्गाने अभ्यास करणे ही त्या काळी ज्ञानप्राप्तीची पद्धती होती. तसेच अशा जे काही ग्रंथ आहेत अशा ग्रंथामध्ये अनावश्यक काही न देता अल्पाक्षरत्व रचना ही असल्याची दिसते. मग कालांतराने यामध्ये बदल घडत गेला आणि पुढे मराठ्यांच्या सत्तेचा शेवट, सर्जमशाहीचा अस्त, त्यानंतर इंग्रजी शिक्षणाची सुरुवात, पुण्यामध्ये आलेल्या शिक्षणाची सोय, त्यानंतर मुद्रण कलेचा प्रवेश असणं आणि प्रचार, नियतकालिकाचा प्रारंभ किंवा दळणवळणाच्या आधुनिक व्यवस्थेचा प्रारंभ यासारख्या ज्या काही घडामोडी आहेत ह्या घडामोडी त्या ठिकाणी आपल्याला झालेल्या दिसून येतील. आणि मग एक प्रकारचा शिक्षित समाज त्या ठिकाणी बाहेर पडला. आणि मग या समाजाने समाजाचे विचार, संकल्पना व अनुभव यातून साहित्य त्या ठिकाणी आकाराला येत गेले. मग या साहित्यावर अनेकांची चर्चा होऊन मराठीत समीक्षा निर्माण होऊ लागली. मग इंग्रजी विद्यार्थ्यांनी पाश्चात्य आचार विचार व संस्कृती आणि मग त्यातून झालेल्या भौतिक सुधारणा यामुळे आपण देखील पाश्चात्यासारखे बनले पाहिजे, नवे शिक्षण घेतले पाहिजे अशी एक जाणीव सर्वत्र बळावू लागली. आणि यातूनच साहित्याच्या या नवीन हालचालीस प्रारंभ झाला. मग सुरुवातीला शालेय पाठ्यपुस्तके, नंतर दर्पण, बघा, प्रभाकर, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, ज्ञानदूत, इंदू प्रकाश यासारखी नियतकालिके त्या ठिकाणी आकाराला आली. आणि मग या नियतकालिकांच्या माध्यमातून नवीन पुस्तकाचा परिचय करून देण्यात आला. म्हणजे नियतकालिकांचा उद्देश इथे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतो. म्हणजे समीक्षेच्या अनुषंगाने नियतकालिकाकडे पाहत असताना या गोष्टी आपल्याला लक्षात घेता येतील. अगदी त्याचबरोबर त्यातील गुणदोषांचाही उल्लेख होऊ लागला.
एखाद्या ग्रंथकाराचा आणि त्याच्या विविध लेखन कृतीचा एकत्रित विचार हा प्रकार नव्यानेच अस्तित्वात आला. मग त्याच्या साहित्य संबंधी ही भाषणे होऊ लागली आणि मग या भाषणांचे व लेखांचे संग्रह निघाले आणि मग प्राचीन संस्कृत वाङ्मयाच्या तुलनेने आपण कुठे आहोत याची तुलना केली जाऊ लागली आणि मग यातूनच संस्कृत आणि पाश्चात्य साहित्यशास्त्राचा अभ्यास सुरू होऊन समीक्षा हा सर्वस्वी एक नवीन असा प्रकार मराठी साहित्यात आल्याचं आपल्याला लक्षात येतं. मग आधुनिक मराठीतील महत्वाचे पहिलेवहिले समीक्षक म्हणून त्या ठिकाणी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखलं जातं, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. बऱ्याच वेळेस तुम्हाला जसे आता प्रश्न विचारले होते की कालक्रमानुसार ते ग्रंथ लावा, अगदी कधी कधी तुम्हाला प्रश्न विचारतात कालक्रमानुसार त्या ठिकाणी समीक्षक लावा, तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा की आधुनिक मराठीतील महत्वाचे पहिलेवहिले समीक्षक म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखलं जातं. मग चिपळूणकरापासून आधुनिक मराठीचे युग सुरू झाल्याचं मानलं जातं, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतं. आधुनिक मराठीचे युग कोणापासून सुरू झाल्याचं तर त्या ठिकाणी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं नाव घेता येतं. मग मराठी गद्य लेखनाला त्यांनी वळण दिले, कोणत्या गोष्टी केल्यात हेही लक्षात घ्या. म्हणजे मराठी भाषा व संस्कृती या संबंधाने तत्कालीन समाजाला एक नवीन दृष्टी दिली. ग्रंथावर टीका का करावी व कशी करावी, चांगल्या टीकाकारांच्या अंगी कोणकोणते गुण असावेत याविषयीची त्यांनी लेखन केले. म्हणजे लक्षात ठेवा, समीक्षेच्या अनुषंगाने, टीका म्हणजे समीक्षा हा जो काही शब्द आहे टीका त्या ठिकाणी समीक्षेच्या या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी घेतलेला म्हणजे त्यांना वापरलेला आहे. मग त्या अनुषंगाने विचार करत असताना या ठिकाणी एक टीका कशी करावी, कशी असावी, का करावी, टीकाकाराच्या अंगी कोणते गुण असावेत याविषयीची त्यांनी लेखन केले आणि मग त्यांच्या या लेखनाचे पुढे अनेकांनी अनुकरण केले. मग चिपळूणकरांच्या नंतर मराठी समीक्षेमध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे कार्य दिसून येतं. कालखंड म्हणजे पहिल्यांदा आहे, त्याच्यानंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, त्यानंतर साहित्य विचार आणि कला विचार यांना केंद्रस्थानी म्हणून मराठी समीक्षेला शुद्ध वळण देण्याचं काम श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केलं. लक्षात ठेवा, अशा पद्धतीची जे विधान आहेत काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचत चला, कारण अशावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत की साहित्य विचार आणि कला विचार यांना केंद्रस्थानी मानून इथं मराठी समीक्षेला शास्त्रीय वळण देण्याचं काम हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केलेलं आहे. मग त्यांचे जे काही समकलन आहेत ते म्हणजे नचिकेळकर. मग नचिकेळकर यांनी निबंध लेखनाच्या माध्यमातून समीक्षा लेखन केले. मग त्यांच्या या असाधारण कामगिरीमुळे त्यांचा गौरव त्या ठिकाणी साहित्य सम्राट म्हणून झाला आहे. म्हणजे साहित्य सम्राट खालीलपैकी कोणाला साहित्य सम्राट म्हणून कोणाला ओळखलं जातं तर नचिकेळकर हे त्या ठिकाणी त्यांच्या निबंध लेखनाच्या माध्यमातून जे समीक्षा लेखन केलंय त्यांच्या या असाधारण कामगिरीमुळे त्यांचा गौरव साहित्य सम्राट म्हणून झालेला आहे. म्हणजे पहा की पत्रकारिता, प्रस्तावना, भाषण, भाषा विषयक मध्ये त्यांनी त्या ठिकाणी मांडले. याच बरोबर विल भावे असतील, लला पांगारकर असतील, नाव भिडे असतील, विभा भिडे असतील, चिंतामणराव वैद्य, नागो चापेकर यासारख्या लेखकांनी समीक्षा विश्वात आपले स्थान त्या ठिकाणी निर्माण केलं आहे. म्हणजे पहा, आपण काल पाहत असताना यांचा विचार म्हणजे या लेखकांचा विचार किंवा साहित्य कृतीचा विचार केला नव्हता, समीक्षा म्हणजे काय हे समजून घेतलं होतं. परंतु आज समीक्षा म्हणजे काय हे समजून घेत असताना त्या अनुषंगाने कोणी समीक्षा केली, कशा पद्धतीने केली हेही आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि हे जी काही नावं आहेत हे कालखंडानुसार हे जे काही लेखक आहेत आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा, त्यांना कोणता दृष्टिकोन समीक्षा लेखनात स्वीकारला हेही आपल्याला या माध्यमातून लक्षात घेता येतं. पहा की समीक्षेच्या नव्या टप्प्यामध्ये तिला एक नवे रूप प्राप्त झाले. म्हणजे 1930च्या सुमारास अभ्यासक्रमात बदल होऊ लागले आणि त्यामुळे मराठी सारख्या देशी भाषांना महत्वाचे स्थान त्या ठिकाणी कधीपासून 1930च्या सुमारास आले आणि मग अनेक समीक्षा ग्रंथ त्या ठिकाणी तयार होऊ लागले आणि याच काळात राशी जोगासारखे नामवंत समीक्षक त्या ठिकाणी उदयास आले. मग त्यांनी आपल्या अभिनव काव्य प्रकाश या ग्रंथातून भरत मुनीपासून बघा ते जगन्नाथ पंडितापर्यंत, लक्षात ठेवा, राश्री जोगांचा ग्रंथ अभिनव काव्य प्रकाश आणि या ग्रंथामध्ये नेमकं काय आहे ते पहा. म्हणजे लक्षात घेत असताना भरत मुनीपासून ते पंडित जगन्नाथापर्यंत सुमारे 2000 वर्षाची काव्यशास्त्राची परंपराचा परिचय त्यांनी अभिनव काव्य प्रकाश या हा जो काही ग्रंथ आहे राशी जोग यांनी लिहिलेला या ग्रंथातून त्या ठिकाणी करून दिला आहे. मग यामध्ये काय आहे तर एक म्हणजे काव्य लक्षण, काव्य प्रयोजन,
त्यानंतर काव्यकारण, शब्दाच्या शक्ती, वक्रोक्ती, रीती विचार, रसविचार असे विषय मराठी समीक्षेला उलगडून त्यांना दाखवण्याचं काम आपल्या अभिनव प्रकाशमध्ये राशी जोगांनी केल्याचं आपल्याला सांगता येतं. म्हणजे तुम्हाला कशाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा, समीक्षेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विचारल्याच्या नंतर कोणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी समीक्षा केली आहे हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. त्यानंतर गत्रे देशपांडे यांनी प्राचीन काव्यशास्त्राची आणि भरत नाट्यशास्त्राची ओळख करून दिली. काय केलंय ते लक्षात ठेवा. यांना प्राचीन काव्यशास्त्र आणि भरताचं जे नाट्यशास्त्र याची ओळख करून, मग संस्कृत साहित्याचं साहित्यशास्त्राचा परिचय करून देणारा भारतीय साहित्यशास्त्र हा त्यांचा महत्वाचा ग्रंथ म्हणून त्या ठिकाणी ओळखला. गत्रे देशपांडे यांचं नाव लक्षात घेतलं की आपल्या समोर येतो तो म्हणजे भारतीय साहित्यशास्त्र, ज्या ग्रंथातून संस्कृत साहित्यशास्त्राचा त्यांना परिचय करून दिलेला आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. पुढच्या काळात मात्र पाश्चात्य समीक्षेचा परिणाम हा मराठी साहित्यावर होऊ लागला आणि मग या पाश्चात्य साहित्याच्या अभ्यासातून त्या ठिकाणी नाशी फडके असतील, वि स खांडेकर, गत्रे माडखोलकर असतील, वाशी मर्ढेकर, श्रीपाद कृष्ण हे श्री के क्षीरसागर असतील, त्यानंतर पुशी रेगे, कुसुमावती देशपांडे, वाल कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, दी के बेडेकर यासारखे नामवंत समीक्षक त्या ठिकाणी उदयाला आले. आणि मग या पाश्चात्य साहित्यामुळे मराठी वाङ्मयात अनेकविध बदल झाले. विशेषतः गांधीवाद, मार्क्सवाद, कलावाद, जीवनवाद यासारखे जे वाद आहेत हे मराठीत चर्चिले गेले. म्हणजे हे जे काही अभ्यासक आहेत, हे जे काही समीक्षक आहेत, या समीक्षकांनी या पाश्चात्य साहित्यामुळे मराठी वाङ्मयात एक वेगळ्या प्रकारचे वाद, म्हणजे इथं गांधीवाद, मार्क्सवाद, कलावाद, जीवनवाद यासारखे वाद त्या ठिकाणी चर्चा केले. त्यातच 1960 नंतर मराठी वाङ्मय विश्वात अनेक बदल घडले. दुसरे महायुद्ध असेल, भारताला मिळालेले स्वातंत्र्य असेल, राज्यघटनेची निर्मिती असेल आणि मग त्यातून नव्याने शिकून बाहेर पडलेल्या तरुणाला आलेले आत्मभान आणि यामुळे अनेक प्रकारचे साहित्य निर्माण झाले. आणि मग या साहित्यावर अनेकांगी चर्चा होऊन समीक्षेचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी निर्माण झाले आणि मग त्या समीक्षा प्रकारांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी केला गेला पाहिजे किंवा केला गेला आहे. याचा विचार आपण खालील पद्धतीने पाहू शकतो. म्हणजे एकतर म्हणजे मानसशास्त्रीय समीक्षा, म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा विचार करणार आहोत, परंतु हा विचार करत असताना काही महत्वाच्या उदाहरणासह हा विचार लक्षात घेणार आहोत. पहा की समीक्षेच्या प्रकारामध्ये मानसशास्त्रीय समीक्षा ही एक प्रभावी समीक्षा पद्धती आहे. म्हणजे गेल्या 100 वर्षामध्ये जगभर मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र प्रगत झाले आहे आणि मग त्यामुळे त्याचा प्रभाव हा जीवनाच्या अनेक भागावर पडत आहे. परिणामी समीक्षेच्या संदर्भातही मानसशास्त्रीय समीक्षा पद्धती ही महत्वाची ठरताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे कोणतीही साहित्य कृती हा त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा, मनोविश्वाचा, त्याच्या अनुभव विश्वाचा आविष्कार असते. नंतर म्हणजे कधी कधी विधान करत असताना कोणतीही साहित्य कृती ही त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा, मनोविश्वाचा, त्याच्या अनुभव विश्वाचा आविष्कार असते. हे कोणत्या समीक्षेच्या अनुषंगाने विधान आहे अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्हाला मानसशास्त्रीय समीक्षा हे लक्षात घ्यावं लागेल. आणि मग मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीमध्ये साहित्य निर्मिती ही जाणीवेच्या पातळीवर मानली असली तरी तिच्या नेणिवेत अबोध मनाच्या पातळीवर विश्वाचा मोठा परिणाम आविष्कार असतो, प्रमाणावर आविष्कार असतो होतो आणि मग त्यामुळे लेखकाच्या अनुभव विश्वाला या ठिकाणी महत्व प्राप्त होते. म्हणजे साहित्यकृती घडत असताना त्यातील प्रतिमा, प्रतीके, आशय, रूपविशेष हे विशिष्ट प्रकारचे का याचा उलगडा हा लेखकाच्या अबोध मनातील प्रक्रिया लक्षात ठेवा. मानसशास्त्रीय समीक्षा लक्षात घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहावं लागतं. म्हणजे ज्या पद्धतीने इथं म्हणलं की साहित्य निर्मिती ही जाणीवेच्या पातळीवर त्या ठिकाणी लक्षात घेतली जाते, तर परंतु तिच्यात नेणिवेच्या म्हणजे या दोन्ही गोष्टी अबोध मनाचा पातळीवर विश्वाचा या दोन्ही गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग अबोध मनातील प्रक्रिया कळल्यावर होतो आणि मग त्यामुळे साहित्य कृतीचे आकलन आणि नेमके आणि यथार्थ होते. ही मानसशास्त्रीय समीक्षेची धारणा आहे. कारण साहित्य कृतीचा लेखकाच्या मनाशी साक्षात संबंध असतो आणि मग त्या घटनांना लेखकाचे मानसिक संदर्भ असतात. म्हणजे आपल्या मनातील अनेक संदर्भ लेखक पात्राकवी साहित्य कृतीतून मांडत असतो. उदाहरणार्थ शाळा ही मिलिंद बोकील यांची कादंबरी आणि मग पौगंड अवस्थेतील मूल्याचे अनुभव विश्व रेखाटताना दिसते. म्हणजे शाळा ही कादंबरी लक्षात घेत असतात, त्याचा लेखक लक्षात घेत असताना तिच्यामध्ये नेमकं काय मांडलं आहे हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतं. थोडक्यात काय तर साहित्य कृतीच्या अर्थ निर्णयासाठी मानसशास्त्राच्या आधारे हे म्हणजे मनोविश्लेषण तंत्राचा वापर करणाऱ्या साहित्य समीक्षेला त्या ठिकाणी
मानसशास्त्रीय समीक्षा असं म्हटलं जातं. म्हणजे साहित्य हे माणसाच्या मनातील भावविश्वांचा वेध होते, तर मानसशास्त्र हे त्या ठिकाणी माणसाच्या मनाची चिकित्सा करते. म्हणजे मानसशास्त्राच्या आधारित साहित्यातील भावरूपाचे भावनिक संघर्षाचे सूक्ष्म वाचूक आकलन करता येते, तेव्हा मानसशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून साहित्य कृतीमागील निर्मितीमागील तसेच साहित्य कृतीतील मनोव्यापारांचा शोध या ठिकाणी घेतला जातो. थोडक्यात काय तर ज्यावेळेस मानसशास्त्रीय पद्धती किंवा समीक्षा लक्षात घेत असताना साहित्यामध्ये ज्या गोष्टी मानसशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून साहित्य निर्मिती मागील तसेच साहित्य कृतीमधून मनोव्यापाराचा जो शोध आहे तो घेतला जातो, ते म्हणजे समीक्षा, मानसशास्त्रीय समीक्षा. मग मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीमध्ये साहित्य कृतीच्या लेखकाच्या मनाशी साक्षात संबंध अभ्यासला जातो. या संबंधामुळे साहित्यकृती आणि लेखक यांचा अनुभव विश्वाचा शोध घेतला जातो. मग साहित्य कृतीतील असणाऱ्या व्यक्तिरेखांचा मानसिक अवस्थांचे चित्रण आणि प्रत्यक्ष लेखकांचे मनोविश्व यांचा शोध घेणे या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. मग साहित्य अनुभवाची प्रक्रिया ही एक मानसिक प्रक्रिया असते. त्यातील घटनांचा एक मानसिक संदर्भ असतो, त्याचा अभ्यास या समीक्षेमध्ये केला जातो. म्हणजे कोणत्या गोष्टी या ठिकाणी समीक्षेत घेतल्या जातात आणि त्या अनुषंगाने अभ्यास केला जातो हे लक्षात घ्या. मग मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा अभ्यास करत असताना सिग्मंड फ्राईड हा जो काही अभ्यासक आहे, हा अभ्यासक आपण या ठिकाणी मानसशास्त्रीय समीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवावा. कारण सिग्मंड फ्राईड हे नाव त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवावं. या मनोशास्त्रज्ञाचा सिद्धांताचा अभ्यास करणे हे या ठिकाणी. मग सिग्मंड फ्राईड यांनी सबोध, लक्षात ठेवा कोणत्या संघाला, सबोध, बोधपूर्व आणि अबोध म्हणजे त्याला नेणीव अशा 3 मानसिक प्रक्रियांचे लक्षात ठेवा. कुणी तर मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा अभ्यास करत असताना इथं लक्षात घ्यायचे म्हणजे सबोध, त्यानंतर बोधपूर्व आणि तिसरं म्हणजे अबोध म्हणजे नेणीव अशा 3 मानसिक प्रक्रियांचे आणि अहम म्हणजे इगो, अत्यंत म्हणजे सुपर इगो, अत्यहम म्हणजे आणि तत्व म्हणजे या ठिकाणी अशा 3 शक्ती केंद्राचे विवेचन केले. मग आपल्या जाणीवेच्या पातळीवरील घडामोडी म्हणजे सबोध प्रक्रिया, अस्पष्ट अशा जाणीवा म्हणजे बोधपूर्ण प्रक्रिया. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे आपल्या जाणीवेच्या पातळीवरील घडामोडी म्हणजे सबोध, त्या ठिकाणी सबोध प्रक्रिया. अस्पष्ट अशा जाणीवा म्हणजे त्या ठिकाणी बोध पूर्ण प्रक्रिया आणि नेणिवेतील कधीही न कळणाऱ्या घडामोडी म्हणजे त्या ठिकाणी असंज्ञ अबोध प्रक्रिया होत. म्हणजे मनाच्या या तिसऱ्या प्रक्रियेतील प्रवृत्तीची जाणीव आपल्याला कधीही होत नाही. त्याचप्रमाणे आपण काय कसे आहोत याची जाणीव म्हणजे त्या ठिकाणी अहम. मग अत्यहम म्हणजेच आपल्या कृतीयुक्तीचे मूल्यमापन करणारी शक्ती म्हणजेच आपली सद विवेक बुद्धी होय. मग ही नीतीशी संबंधित आहे. म्हणजे जाणीवेच्या दृष्टीने अनाकलनीय असणारी मूल्यतम नैसर्गिक प्रेरणाने भरलेली, त्याचे समाधान करताना अन्य कोणत्याही गोष्टीचे भान ठेवणारी आपल्याला शक्ती म्हणजे तत्व होय. म्हणजे फ्राईडने याशिवाय सेन्सॉर आणि रतिशक्ती अशा 2 कल्पना लक्षात घ्या कोणत्या मांडलेल्या आहेत. तर एक म्हणजे सेन्सॉर आणि दुसरी म्हणजे रतिशक्ती अशा 2 कल्पना त्या ठिकाणी. सेन्सॉर ही आपल्या जाणीवेला म्हणजे नकोशा वाटणाऱ्या गोष्टी दूर लोटणारी प्रक्रिया आहे. म्हणजे सेन्सॉर ही प्रक्रिया लक्षात घेत असताना सेन्सॉर बोर्ड लक्षात ठेवा की नको असलेलं त्या ठिकाणी कट करतंय. अगदी त्याच पद्धतीनं म्हणजे आपण चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस सेन्सॉर बोर्ड त्या ठिकाणी ऐकलं असेल. तर सेन्सॉर बोर्ड म्हणजे काय, तर इथं लक्षात घेत असताना जाणीवेला नकोशा वाटणारा, अगदी तिथं जसं नकोशा असणारे जे काही चित्रपटातला भाग त्या ठिकाणी कट करून तो चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मान्यता देतात. अगदी त्या इथं सुद्धा तेच आहे की सेन्सॉर ही आपल्या जाणवाला नकोशा वाटणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी दूर लोटणारी प्रक्रिया आहे हे लक्षात येतं. आणि मग तसे तर रतिशक्ती म्हणजे व्यापक अर्थाने लैंगिक प्रेरणामधील शक्ती आहे. म्हणजे फ्राईडच्या मते आपल्या मनात या सर्व शक्ती कार्यरत असतात. मग आपल्या विविध प्रकारच्या विविध पातळीवरील इच्छांची पूर्तता त्या ठिकाणी हे या मनाचे मुख्य
उद्दिष्ट जे आहे ते असतं आणि मग त्यामुळे ह्या शक्ती आपल्या मनातील सर्वात महत्त्वाची प्रेरणा हे लक्षात येतं. मग फ्राईडच्या मते लैंगिक शक्ती ही सर्व कामे असते आणि मग ही शक्ती ज्या ठिकाणी स्थिरावते त्यावर माणसाचे व्यक्तिमत्व अवलंबून असते. या संदर्भात फ्राईडने इडिपस कॉम्प्लेक्स लक्षात घ्या, इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स आणि कन्स्ट्रक्शन कॉम्प्लेक्स असे मनोगंड सांगितले आहेत. म्हणजे मुद्दा म्हणून इथं आपण आज जो काही अभ्यास करत आहोत, काल जरी या पद्धती पाहिल्या असत्या, परंतु पाहत असताना आपण त्या पद्धतीचं स्वरूप लक्षात घेतलं होतं. आज ते स्वरूप लक्षात घेत असताना त्याच्यामधल्या नेमक्या गोष्टी काय करायच्या हे लक्षात घेत आहोत. मग असे मनोगंड सांगितले. मग इडिपस कॉम्प्लेक्स हा महत्वाचा मनोगंड असून मुलाला आपल्या आईविषयी वाटणारे लैंगिक प्रेम त्यातून व्यक्त होते, तो म्हणजे त्या ठिकाणी इडिपस कॉम्प्लेक्स होय. या उलट मुलीला आपल्या वडिलांविषयी वाटणारी ओढ ही इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स मधून त्या ठिकाणी ओळखली जाते, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. म्हणजे मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीने अभ्यास करत असताना इथं सिग्मंड फ्राईड हा जो काही अभ्यासक आहे, हा अभ्यासकानं लैंगिक शक्तीच्या बाबतीत या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. म्हणजे मुलाच्या या आईवरील प्रेमात त्याचे वडील मुख्य प्रतिस्पर्धी असतात, त्यामुळे त्याच्या मनात त्यांना नष्ट करण्याची इच्छा होते, परंतु वडील अधिक शक्तिशाली असल्यामुळे ते आपले खच्चीकरण करतील अशी एक भीती त्याला असते. हा जो आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉम्प्लेक्स होय. अशा पद्धतीचं जे विधान आहे हे विधान या ठिकाणी आपल्याला सिग्मंड फ्राईड करताना दिसून येतात. आणि मग सुसंस्कृत होण्याच्या वयात मुलाला या इच्छांच्या भीतीची जाणीव होते व त्याच्या या जाणीवा अंतर्मनात खोलवर म्हणजे नेणिवेत दडलेल्या असतात, त्या दिसत नाहीत. लक्षात घ्या, नेणिवेत ढकलल्या जातात, परंतु पुढे त्याच्या वेगवेगळ्या वागण्यातून, त्याच्या स्वप्नातून किंवा साहित्यातून अशा माध्यमातून त्या प्रकट होत राहतात. अर्थात साहित्य कृतीमधून या गोष्टींचा आविष्कार होतो. यातूनच फ्राईडने पुढे दिवा स्वप्नाचा सिद्धांत, लक्षात ठेवा, फ्राईडने दिवा स्वप्नाचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडला. म्हणजे दिवा स्वप्नामध्ये मानवाच्या मनातील विविध प्रकारच्या इच्छा व वस्तुस्थितींची जाणीव यात नेहमी द्वंद्व असते. आणि मग अहम यातून मार्ग काढायचा असतो आणि मग आपल्या इच्छांची तृप्ती करण्यासाठी माणसाला वस्तुस्थितीत अनुकूल बदल घडवून आणले आपले इच्छित साध्य करायचे असते. आणि मग परंतु अनेकदा हा बदल घडवून आणता येत नाही, हे शक्य झाले नाही, तर माणूस दिवा स्वप्न त्या ठिकाणी रंगवतो आणि त्याद्वारे आपल्या इच्छेची तृप्ती करून घेतो. म्हणजे दिवा स्वप्नामागे माणसाच्या दोन प्रमुख इच्छा त्या ठिकाणी असतात. त्या म्हणजे जगात मोठेपण मिळवण्याची इच्छा व लैंगिक प्रेरणा तृप्तीची इच्छा या होत. पहा, दिवा स्वप्नामध्ये या दोन प्रमुख इच्छा सांगितल्या. मग कादंबरीतील नायक हा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एक मोठा होतो आणि त्याचे मोठेपण मिळवल्याने अर्थातच त्याच्या लैंगिक प्रेरणाची तृप्तीही विनासायास होते. अशा पद्धतीचं जे काही वर्णन आहे हे वर्णन त्या ठिकाणी लेखक करत असताना साहित्य कृतीच्या माध्यमातून म्हणजे वाचक आपला अहम म्हणजे कादंबरीच्या नायकामध्ये पाहत असल्यामुळे कादंबरी वाचतात दिवा स्वप्नाप्रमाणेच अर्थात त्याच्याही या प्रेरणांची इच्छाची तृप्ती होत असते. म्हणजे कधी कधी चित्रपट पाहत असताना एखादा जर त्या ठिकाणी प्रेक्षक असेल तर त्या प्रेक्षक त्या हिरोईनच्या असेल किंवा जो प्रेक्षक आहे तो त्या नायकाच्या ठिकाणी ठेवून आपल्या ज्या मनातील इच्छा आहे त्या तृप्त असलेल्या इच्छा त्या ठिकाणी तृप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी त्याच पद्धतीने तर साहित्य कृतीच्या माध्यमातून लेखक करताना आणि वाचक वाचताना करून घेतात. म्हणजे फ्राईडचा हा जो काही विचार आहे विशिष्ट प्रकारच्या रंजक साहित्यापुरताच मर्यादित आहे. पुढे साहित्य व स्वप्न यांचे नाते कोणत्या प्रकारचे आहे हेही तो सांगतो. म्हणजे फ्राईडच्या मते स्वप्नात आपण आपल्या एकूणच मानव जातीच्या बालपणात म्हणजेच संस्कृतीचे संस्कार झालेले नाहीत अशा मूळ अवस्थेत जात असतो. म्हणजे येथे आत्मकेंद्रिता, अमर्याद सुखलोलुपता, लैंगिक हिंस्र व विध्वंसक इच्छेचे प्राबल्य होते. आपल्या स्वप्नात या इच्छांची तृप्ती होत असते. म्हणजे ज्यांना आपण जाणीवेतून आपल्या सुसंस्कृत जीवनातून बाहेर काढले असते अशा इच्छांची तृप्ती ही चांगल्या श्रेष्ठ साहित्यातून होत असताना इथं फ्राईड सांगतो. मग थोडक्यात काय तर साहित्य कृतीमधील रचनात्मक शैली आदी घटकामुळे अत्यंताला आपण निरर्थक विध्वंसक शक्तींना लगाम घातलेला आहे असा दिलासा मिळत असतो. म्हणजेच साहित्यामुळे इच्छा तृप्ती होत असते आणि ही इच्छा तृप्ती जाणीवेतील नसून ही नेणिवेतील असते, म्हणजे ती दिसत नाही. आणि एकूणच मानसशास्त्रीय समीक्षा दृष्टिकोनाच्या आधारे साहित्याच्या संदर्भातील वेगवेगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण मिळतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं.
त्यानंतर म्हणजे पुढची जी समीक्षा पद्धती आहे ती म्हणजे अधिबंधात्मक समीक्षा पद्धती. म्हणजे अधिबंधामध्ये मूलतः अशी एक मनोरमे सामावलेले असतात. त्यामुळे अधिबंधाचा आविष्कार करणाऱ्या वाचकांना असणारे आवाहन हे सूक्ष्म स्वरूपाचे असते आणि मग साहित्य कृतीचे सूक्ष्म वाचन आणि विश्लेषण करून या आवाहनाचे स्वरूप स्पष्ट करणे म्हणजेच अधिबंधात्मक समीक्षा होय. तिथे अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास. अधिबंधात्मक समीक्षेची विचारसरणी ही मानसशास्त्रावर आधारलेली आहे, हे लक्षात घ्या. अधिबंधात्मक समीक्षेची विचारसरणी ही मानसशास्त्रावर आधारित म्हणजे वेगवेगळ्या काळात व समाजात विविध प्रकारचे साहित्य, लोकसाहित्य, समाजातील विधी, स्वप्ने, मिथके, प्रतिमा, प्रतीके, व्यक्तिरेखा, वातावरण, कथन, कृती यांचे आकृतीबंध पुन्हा पुन्हा आविष्कृत होत असतात. मग या आविष्कृत होणाऱ्या गोष्टींना अधिबंध असं म्हटलं आहे. आणि मग अधिबंधाचे हे आविष्कार सूक्ष्म रूपाचे असतात. अधिबंध म्हणजे एखाद्या वस्तूचा मूळ आकृतीबंध होय. लक्षात घ्या. अधिबंध म्हणजे काय तर मूळ आकृतीबंध म्हणजे त्याला आर्किटाइप हा मूळ ग्रीक शब्द आणि टाइपॉस या दोन शब्दांनी मिळून त्या ठिकाणी तयार झाला. म्हणजे त्या ठिकाणी आदिम म्हणजे मूळ उत्पत्ती स्थान, तर टाइपॉस म्हणजे त्या ठिकाणी आकृतीबंध म्हणजे त्या ठिकाणी नमुना रूप, बंध, प्रकार अशा अर्थाने तो शब्द तयार झालाय. मग हे दोन्ही अर्थ विचारात घेऊन मराठीत अधिबंध हा पर्यायी शब्द त्या ठिकाणी तयार केलेला आहे. म्हणजे साहित्य, शिल्पे, चित्रे, कला यामध्ये जेव्हा अधिबंधाची संकल्पना वापरली जाते तेव्हा ती कोणत्या तरी सार्वत्रिक स्वरूपाच्या आदिम आकृतीबंधाचा किंवा मूलबंधाचा निर्देश करीत असते. म्हणजे थोडक्यात अधिबंध म्हणजे एक इथं वरच सांगितलं की वस्तूचा मूळ आकृतीबंध होय. अगदी इथं सुद्धा म्हणजे मूळ रूपाचा निर्देश ती करीत असते. मग आदिमत्व, साधारणत्व, त्यानंतर सर्वस्पर्शित्व हे जे काही गुण विशेष आहेत हे धारण करणारे आणि सातत्याने पुनरावृत्तीत होणाऱ्या पात्र प्रतिमा असतील, घटना प्रसंग असतील, रसभाव असतील, वृत्ती प्रवृत्ती, कथाबंध इत्यादीच्या मूळ आकृतीबंधांना साहित्यगत आकृतीबंध म्हणता येईल. लक्षात ठेवा कशाला काय म्हणता येते. आणि मग साहित्यसृष्टीत दैवी पुरुष असते, ऋषितुल्य, ज्ञानवृत्त, धीरोदात्त नायक, खलनायक, प्रतिनायक यासारख्या व्यक्तींचे पात्रांचे अनेक अधिबंध आढळून येतात. म्हणजे जन्म, मृत्यू, ज्ञान, कर्म आदी सनातन विषयांना अधिबंध रूप म्हणता येईल. तसेच सूर्य, चंद्र, आकाश, पृथ्वी, नदी, समुद्र, वृक्ष, पक्षी, स्वर्ग, नरक आदीच्या सनातन प्रतिमांना त्या ठिकाणी अधिबंध रूप, प्रतिमा रूप म्हटले जाते. आणि मग तर माता, पिता, पती, पत्नी, बहीण, भावंडे आदीच्या भार संबंधातून उद्भवणारे सुख दुःखाचे प्रसंग, त्यानंतर ताण तणाव यांना अधिबंध रूप घटना म्हणता येतील. तसेच मानव ईश्वर, मानव नियती, मानव निसर्ग, मानव समाज यांच्यामधील मूलभूत संघर्ष संवादाचे अधिबंधही त्यात प्रकट होत असतात, हेही लक्षात घेता येतं. मग या समीक्षा पद्धतीचा प्रवर्तक लक्षात ठेवा. अधिबंधात्मक समीक्षा पद्धतीचा प्रवर्तक जो आहे तर कधीतरी तुम्हाला एकूण समीक्षा पद्धती सांगत मार्क्सवादी समीक्षा असेल, मानसशास्त्रीय असेल, त्या ठिकाणी अधिबंधात्मक याच्या अनुषंगाने जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आपण हे नावं लक्षात घ्यावं. मग या समीक्षेचा जो प्रवर्तक आहे तो म्हणजे कार्ल गुस्ताव युंग हा मानला जातो. मग त्याच्या मते अधिबंधात्मक समीक्षेची विचारसरणी ही मानसशास्त्रावर त्या ठिकाणी आधारलेली आहे. आणि मग युंगने मानसिक प्रक्रियेचे 3 स्तर मांडले आहेत. म्हणजे वरील ज्या पद्धतीने सिग्मंड फ्रायडने एक वेगळे 3 स्तर त्या ठिकाणी सांगितले अगदी त्याच पद्धतीनं इथं पहा ज्या पद्धतीनं जाणीव, नेणीव आणि अहम या अनुषंगाने वर जसं आपण पाहिलं अगदी इथं सुद्धा कार्ल गुस्ताव युंग हा सुद्धा जाणीवेशी संबंधित असलेला म्हणजे चेतना. दुसरा म्हणजे इथं जाणीव हा शब्द वर जरी आला तर इथं मात्र कार्ल गुस्ताव युंग मात्र चेतना असं समजतो. नेणीवेशी संबंधित असलेला अबोधमान, त्यानंतर या दोन्ही स्तरांना जोडणारा जो स्तर आहे तो म्हणजे अहम. म्हणजे युंगने असे 3 स्तर मानून सामूहिक नेणीवेची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना या ठिकाणी कार्ल गुस्ताव युंग यांनी मांडलेली आपल्याला सांगता येते. आणि मग एकदा प्रश्न विचारत सामूहिक नेणीवेची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेला होता तर लक्षात ठेवा ते नाव म्हणजे युंग होय. मग यात स्वप्नातील प्रतीके असतील, मिथके, धर्म, साहित्य या गोष्टींचे काही अवशेष असतात असे सांगितले जाते. मग युंगच्या मते सामूहिक नेणीवेत आदिम काळापासून ते अनुभव
वांशिक वारशाने चालत आलेले असतात आणि मग ते मानव जातीच्या आंशिक स्मृतीसारखे असतात. एका अर्थाने हे अनुभव म्हणजे मूलभूत मानसिक संरचना असतात. हे जाणीवेचे मूलाकार असतात, ते तर्कशुद्ध असतात. या सामूहिक नेणिवेतील घटक जन्मजात असतात, व्यक्तिगत व्यक्तिगत अनुभवातून मिळालेले नसतात. ते जाणीवेच्या पातळीवर येत नाहीत. त्यांना चित्ररूप प्रतिमा प्रतीकामधील आविष्कार हा जाणीवेच्या पातळीवरील अनुभवाचा विषय होतो. म्हणजे सामूहिक नेणिवेतील हे घटक म्हणजे त्या ठिकाणी आदिबंध होय, हे लक्षात घ्यावं लागतं. मग ते मिथ्य, साहित्य इत्यादीमधून आविष्कृत होतात. आदिबंध हे मूलतः अनुभवांशी संवादी असल्यामुळे, ते जाणीवेचे मूलाकार असल्यामुळे त्याची संख्या ही मर्यादित असते. युंगने स्व, द सेल्फ, संज्ञा, त्याच्यानंतर मुखवटा म्हणजे पर्सोना, आदिमाता, ग्रेट मदर, अशा पद्धतीने अॅनिमा, अॅनिमस, छाया, वृद्ध, आप्त असे काही अधिबंध त्या ठिकाणी सांगितले, ते आपल्याला पाहता येतील. मग अॅनिमा म्हणजे काय लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळेस आपण अधिबंधात्मक समीक्षेचा विचार करतो त्यावेळेस अॅनिमा, अॅनिमस, छाया, वृद्ध, आप्त या गोष्टीचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. मग इथं अॅनिमा म्हणजे काय, तर अॅनिमा म्हणजे पुरुषाच्या सामूहिक अचेतनामध्ये ज्या स्त्रीसुलभ प्रवृत्ती असतात त्या स्त्रीच्या प्रतिमेत व्यक्त होते. म्हणजे एकतर तो पुरुष आहे, पुरुषाच्या सामूहिक अचेतनामध्ये, आणि त्या स्त्रीसुलभ प्रवृत्ती म्हणजे स्त्रीच्या प्रतिमेत व्यक्त होणे. मग हे प्रकटन स्वप्नात, कल्पनारंजनात होत असते. स्त्री प्रतिमा म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी बसत असलेले स्त्री तत्वाचे सनातन अंग होय, लक्षात घ्या. मग पुरुषाने लिहिलेल्या कथा असतील, कादंबरी, नाटक, कविता यातील स्त्री चित्रणात बऱ्याच वेळा या सनातन स्त्री प्रतिमेच्या छटा चांगल्या वाईट मिसळलेल्या असतात. उदाहरणार्थ बालकवींची फुलराणी ही कविता या अनुषंगाने आपल्याला, म्हणजे ती लिहिली त्या ठिकाणी बालकवीनं, परंतु वर्णन मात्र कुणाचं आलंय तर ते स्त्रियांच्या माध्यमातून ते वर्णन घेतलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि मग असे जे आहेत त्याला म्हणजे अनिमा, म्हणजे पुरुषाच्या सामूहिक वचन स्त्रीसुलभ प्रवृत्ती त्या ठिकाणी असतात. आणि मग ह्या श्री प्रतिमेतच व्यक्त झाल्यात, म्हणजे फुलराणी ही कविता श्री प्रतिमेत त्या ठिकाणी व्यक्त झालेली आपल्याला लक्षात येत आहे. मग त्यानंतर अनिमस ही दुसरी संकल्पना. अनिमस म्हणजे जसं की पुरुष मनातील स्त्रीत्वाचा सनातन अंगाप्रमाणे स्त्री मनात असलेले पुरुषाचे अंग अनिमस होय. म्हणजे याच्या उलट, वरच्याच्या उलट जी काही प्रक्रिया आहे पुरुषाच्या सामूहिकने, अगदी त्याच पद्धतीने पुरुषाच्या मनातील स्त्रीत्वाच्या सनातन अंगाप्रमाणे जेव्हा स्त्री मनात पुरुषाची प्रतिमा आकार घेऊ लागते तेव्हा हा आदिबंध आकारास येतो. मग या प्रतिमेच्या आदिबंधात युगानुयुगे स्त्रीने घेतलेल्या पुरुषाच्या अनुभवाची मूस असते. ही मूस म्हणजे त्या ठिकाणी अनिमस हा आदिबंध होय. म्हणजे स्त्री लेखिकांनी लिहिलेल्या साहित्यात पुरुषाबद्दलचे त्यांचे आकलन बरेचसे अनिमसच्या मुशीत अवतरते. म्हणजेच आपल्या साहित्य कृतीतील प्रतिमा, पुरुषांच्या प्रतिमा ह्या जाणीवेतून स्त्री लेखिका आकारास आणते. उदाहरणार्थ जनाबाईचा विठ्ठल किंवा मीराबाईचा गिरीधर गोपाळ. म्हणजे जनाबाईच्या एकूण दृष्टिकोनातून जो विठ्ठल आहे तो त्या ठिकाणी, किंवा मीराबाईच्या त्या ठिकाणी रचनेतून जो काही गोपाळाचं चिन्ह, गिरीधर गोपाळाचं जे चित्रण आहे ते दिसून येतं. त्यालाच आपण म्हणतो की स्त्री मनात पुरुषाची जी प्रतिमा आहे ती आकार घेते, आणि तो जो आदिबंध आहे तो म्हणजे अनिमस होय. मग या स्वरूपाच्या मानसशास्त्रीय विचारसरणीनुसार प्रत्येक स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या व्यक्तिमत्वात असे विषमलिंगी घटक असतात, आणि मग त्यातूनच कलावंताच्या कलेत प्रतिमा साकार होतात. मग अशा कलेच्या समीक्षेत ही आदिबंधात्मक समीक्षा अधिक प्रकाश टाकू शकते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. म्हणजे संज्ञेचा आदिबंध हा अधिक व्यापक स्वरूपाचा आहे. म्हणजे आदिबंधात्मक अनुभव हे स्वात्म साधलेला आणि तिच्या अंतर्गत असलेल्या संज्ञा विकासाच्या प्रक्रियेला येतात. संज्ञा विकासाच्या प्रक्रियेचा आदिबंध हा संज्ञेचा आदिबंध म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. मग संज्ञा आदिबंधाभोवती इतर आदिबंधाचा पुंजका जमा झालेला असतो. त्यात मातेचा, पित्याचा सारखे आदिबंध असतात. अहम हा संज्ञेचे जाणीवेचे केंद्र त्या ठिकाणी असते. त्यामुळे साहित्यातून चित्रित होणाऱ्या प्रतिमांचे आकलन यामुळे होऊ शकते. म्हणजेच मातेच्या आदिबंधामध्ये गर्भाशयातील बीजाची कल्पना सामावलेली असते, हे लक्षात घ्या. मातेचा आदिबंध या दृष्टिकोनातून पाहत असताना आपल्याला लक्षात घ्यावं. त्यानंतर पहा की ललित आणि ललितेतर कला निर्मिती हा मानवी मनाचा एक वैशिष्ट्यपूर्ण व्यापार आहे. आणि मग कलेतून मानवी मनाचा प्रतिमा प्रतिकात्मक आविष्कार त्या ठिकाणी घडतो. आणि मग या आविष्कारामागे कलावंताचे चेतन, अर्धचेतन व अचेतन मन
लक्षात घ्या. चेतन, अर्धचेतन, अचेतन मन या पातळीवरून कार्यशील असते. मग चेतन मन प्रतिमा प्रतीकांची निर्मिती अर्धचेतन व अचेतन या दोन स्तरांच्या साह्याने करत असतो. सामूहिक अचेतनाचा स्तर सहज प्रवृत्ती मूलक वर्तन रूपाशी संबंधित असतो. कधी कधी या सहज प्रवृत्ती दडपल्या जातात व त्या कलेतून आविष्कृत होतात आणि त्यातून कलेत साहित्य कृतीतील काही प्रतिमा प्रतीके येतात. याचा शोध जो आहे त्यांचा शोध हा अधिबंधात्मक समीक्षेच्या साह्याने घेता येतो. म्हणजे लेखक कवी आपल्या झपाटलेल्या अवस्थेत जेव्हा साहित्य निर्मिती करतो तेव्हा त्या प्रतिमा अधिबंधाचे रूप घेऊन साहित्यात अवतरतात. कलावंत फक्त माध्यमाचे काम करतो. म्हणजेच बऱ्याच साहित्य कृतीची निर्मिती ही विशिष्ट झालेली असते आणि त्यात चेतना पातळीवरच्या क्रिया प्रक्रिया येतात. त्यात अधिबंध येण्याची शक्यता कमी असते. मग अधिबंधाचे व्यापक स्वरूप आपल्याला प्राककथात पाहावयास मिळते. म्हणजे वीरनायकाच्या अधिबंधात असण्याचा आई वडिलांचा मुलगा नशीब काढाव्यास निघालेला राजपुत्र, नावडतीचा मुलगा, 7 अरण्य 7 समुद्र पार करून जाणारा राजपुत्र, नायक असे अधिबंध प्राककथेत येतात. मग प्राककथा म्हणजे त्या प्राचीन ज्या काही कथा सांगितल्या जातात आणि मग या प्रामुख्याने अधिबंधाचे आविष्कारच असतात. मग अशा कथा उत्स्फूर्त निर्माण झालेल्या असतात. मग अधिबंधात्मक समीक्षा केवळ आशयवादी नाही तसेच आकृतीवादी नाही तर तिच्यात दोन्हींचा समावेश आहे. आणि मग प्रतिमा प्रतीकांचा अर्थ उलगडत तिचा अन्वर्थार्थ साकार होत जातो. मग या समीक्षा पद्धतीत मानसशास्त्र संकल्पनाची जाण आणि सूक्ष्म वाचनाची गरज असते. म्हणजे कलात्मकतेपेक्षा मानवतेचा दृष्टिकोन या समीक्षेला जवळचा आहे. मग या समीक्षेतून कलाकृतीचे कलातीत मूल्य लक्षात येऊ शकते. म्हणजे अधिबंधात्मक समीक्षेचे कार्य हे रूपवादी, समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, ऐतिहासिक यासारख्या समीक्षेशी जोडून चालते. हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जरी आपण वर पाहिलं असलं तरी इथं विचार करत असताना हे जे काही समीक्षेचं कार्य आहे ते एकतर रूपवादी असेल, समाजशास्त्रीय असेल, मानसशास्त्रीय असेल, ऐतिहासिक असेल यासारख्या समीक्षेची जोडून चालतं हेही लक्षात घ्यावं लागतं. म्हणजेच अधिबंधात्मक समीक्षा वाङ्मय मूल्याचा शोध घेते. बघा काय म्हणताय, अधिबंधात्मक समीक्षा वाङ्मय मूल्याचा शोध घेते. त्याशिवाय त्याच्याही पलीकडे जाऊन साहित्य आणि संस्कृतीचे नातेही या ठिकाणी दर्शवते. ही समीक्षा पद्धती केवळ सौंदर्य तत्वालाच वेध घेते किंवा तत्वाचाच वेध घेते असे नाही तर मानवी जीवनाच्या दृष्टीने कलेचे असलेले महत्वही त्या ठिकाणी स्पष्ट करते. बऱ्याच वेळेस अशा विधानावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे कोणती त्या ठिकाणी समीक्षा पद्धती साहित्य आणि संस्कृतीचे नाते दर्शन घडवताना सौंदर्य तत्वाचाच वेध घेते असे नाही तर मानवी जीवनाच्या दृष्टीने कलेचे असलेले महत्वही स्पष्ट करते. त्यावेळेस तुम्हाला अधिबंधात्मक समीक्षा लक्षात घ्यावी लागते. म्हणजे थोडक्यात काय तर अधिबंधात्मक समीक्षेमध्ये साहित्य कृतीमध्ये कोणते अधिबंध आले आहेत याचा शोध घेतला जातो आणि त्याचा अतार्किक स्वरूपाचा गूढ भाषेचा अर्थ त्या ठिकाणी लावला जातो. म्हणजे साहित्य कृतीत व्यक्त होणारे अधिबंध हे प्रतिमा प्रतीकांच्या रूपात किंवा मिथच्या रूपात असतात. या प्रतिमा प्रतीकांचा व मिथ्यचा एकमेकांशी असलेल्या संबंधाचा जो शोध आहे तो शोध या समीक्षा पद्धतीत म्हणजे अधिबंधात्मक समीक्षेमध्ये त्या ठिकाणी घेतला जातो. अशा पद्धतीने आपल्याला राहिलेल्या अजून समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिजे, त्याच्यानंतर मार्क्सवादी असेल, त्याच्यानंतर अजून पुन्हा तुम्हाला रूपवादी असेल, या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. राहिलेला जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासिकेमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे आता एकूण लक्षात आलं असेल की तुमच्या की समीक्षा पद्धती आणि संशोधन करत असताना म्हणजे साहित्याचे संशोधन करत असताना आपल्याला नेमकं कोणत्या समीक्षा पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला सुरुवात होते. हे परत एक दोन वेळेस वाचा. म्हणजे तुमचा याच्यावर आलेला प्रश्न कशाही पद्धतीने विचारू द्या. याच्यावर प्रश्न असतो त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल. चालेल? हो सर. ओके, चालेल. आपण राहिलेला जो भाग आहे तो उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ. चालेल का? त्याच्या अगोदर एक पीडीएफ राहिलाय ना सर सेंड करायचं? राहिलंय का? ठीक आहे, राहिले असेल तर टाकतो मी. हो चालेल.